हे प्रभू, नित्यानं उभयत तुझं नामस्मरण आम्ही करतोच खरं. या जगाचा देव म्हणून आवडतोय. म्हणूनच तर देवा, सतत तुझ्या नामस्मरणाने संसार सुखी होतो असं वाटतं मला. त्याच्यासाठी माझ्या समोर तू आहेस, मागे तू आहेस, अवतीभोवती तुझं अस्तित्व आहे असं वाटतं मला देवा. म्हणूनच तर मुलगी, पत्नी, माता ही स्त्रीची 3 रूपे. आई बाबांच्या आशीर्वादाने 2 रूपे पूर्ण झाले. माझ्या जीवनाचं सार्थक होईल हा आत्मविश्वास आहे. पण तरी पण यांनी लगबगीने संदेश दिलाय. यांच्याबद्दल काय म्हणू कळत नाही मला. पण खरंच मी भाग्यवान आहे. कोणत्याही सौंदर्यशाली स्त्रीला माझा हेवा वाटावा असं माझ्या पतीचं स्वप्न, आणि त्यापेक्षा त्यांचं विशाल मन. आपल्या सहवासातील प्रत्येक व्यक्तीला केवळ प्रेम आणि प्रेम देण्यासाठीच यांचा जन्म झाला की काय असं वाटतं मला. सर्व नाती श्रद्धेनं पाळून जेव्हा प्रेम करणारे पती मला लाभले. माझं जन्मजन्मीचं पुण्य फळ आलं. तरी पण देवा, हा सुखी संसार व्हायला हवा याच्यासाठी. तुझी कृपा दृष्टी, मायाची सृष्टी माझ्या कुंभच्या धनाच्या पाठीशी सदैव असते. मलाही स्त्री कर्तृत्वाचा आदर्श साऱ्या जगापुढे ठेवायचा आहे. पण हे देवा, यश देणं मात्र तुझ्या हाती आहे. तरी पण महाराणी या लौकिकाला तुझ्या आशीर्वादानंच पात्र ठरले. हे स्वप्न नव्हे, हे सत्य आहे. आणि या सत्यात मी वावरते. पण हे सत्य प्रामाणिकपणे माझ्या अवतीभोवती रावले, जेणेकरून अहंपणा अंतरी न धरता महाराणी जरी मी असले तरी पण मी कोणीच तरी या जनतेची आहे. मी स्वतः कुणी नाही याची जाणीव सदैव दे. एवढंच झालं. यांनी संदेश दिलाय म्हणून लगबगीने वाट पाहते खरं. ते बनारा समय गुंफलेली पुष्प आहे. हे स्वागतासाठी आहे. तरी पण येत आहे म्हणून कुतूहलता निर्माण येतील हा आत्मविश्वास आहे. पण कधी येतील कळत नाही मला. हो, पण फक्त वाट पाहणं एवढंच आपल्या हाती. म्हणूनच तर किती वाट पाहणी कळत नाही मला. किती वाट पाहू सकया वास
समाधी नाही. अहो लग्न आता होऊन कित्येक वर्ष झाली तरी सुद्धा चातक पक्षी ज्याप्रमाणे बदलल्या नैवेद्याची मार्ग प्रतीक्षा करतो ना त्यावर आमची भारी आहे. अजूनही आमच्या मार्गावर येतो आमची मार्ग प्रतीक्षा केली कर्तव्य दक्ष माणसाच्या सभासद म्हटल्यानंतर कर्तव्य दक्षता वेळोवेळी पावलोपावली त्याची बरोबर आणि म्हणूनच काही आठवणी होत्या आणि त्या प्रत्येक वेळी सवयी करून देतात आणि म्हणूनच आपल्या सभासदांना प्रत्येकाला धर्म आचरणात आणायचे असतो कीर्ती संपादन करायचे असते. तुम्ही सर्वधर्म विसरला नाही. एक ना एक दिवस नक्कीच कीर्ती संपादन कराल. आपल्या मनाचा बोलपणा यापेक्षा काही नाही आणि म्हणूनच या दोन चरणाशी मी प्रामाणिक आहे. कारण म्हणूनच तर माझं स्त्रीत्व परमेश्वराला आभारी ठेवलं. आपण माझं सर्वस्व मी आला नाही माझ्या महाराजांना कारण मूर्तिमंत देवता उपस्थित आहे. आपल्या दर्शनाने आपल्या समाजाने खरोखर स्वागत केले. हो आपण इथं आलात खरोखरच समाधान. हा मनोमनी मी तुमची वाट बघत होते.
तुम्ही आमची मार्गप्रतीक्षा करणार हा आम्हाला विश्वासच होता आणि तोच विश्वास सार्थकी लावण्यासाठीच आम्ही तुमच्या पुन्हा जन्माला आलो. हे करून नमस्कारासाठी योग्य आहे पण नाही राजकर्ता नमस्कारासाठी योग्य पण आशीर्वादासाठी नाही. देव ज्याला समसुखापेक्षा जनहित साधलं जनतेच्या सुखासाठी तो राजा सूर्य सूत नमस्कारासाठी पण त्याला सर्वस्वी कारणीभूत अगदी तूच आहेस. या सारे सर्वस्वाला राजा सूर्य मग सांगा मी आज सत्य वाचन सही असताना या साऱ्या सर्वस्वाला राजा राजा एकच तू सुख विलासी पुरुष की कर्तव्य रक्षक और रामण्य रेंगाळी गमण्य जतन जर साजरीच्या केला त्याला राजा म्हटला गेला. राजा होण्याच्या जगी पात्र सैकुणी मानवी राजा ईश्वर इच्छा मळे झालं. राजकर्ता हा परमेश्वरी अंश त्याची राजगादी करता सर्वजपती हा विष्णूचा आई शाराम दादा गीता डोळे राजकर्त्याचं मुली कर्तव्य नव्हे. गो ब्राह्मण प्रतिपालन चार वर्ण प्रजाच्या प्रजाचं रक्षण करणं राजकर्त्याचं राज्य कर्तव्य ठरलं. राजा सूर्य सो मी तरी असं म्हणतोय तू कर्तव्य रक्षणाई सुख विलासी आहे. एक आपल्या बोलण्याचा मर्यादार्थ राजा सूर्य ध्यानी नाही आला म्हणतो. चार वर्ण परमेश्वराने निर्माण केले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र सात तेजाला दोन आहेत ब्रह्मतेजाला या क्षणी या सात तेजानं या ब्रह्मतेजाचं रक्षण करण्याची जिवंताला प्रेरित केले. आपल्या हातून हिंसा होऊ नये म्हणून ज्या तुम्ही क्षत्रियाला जमा दिलाय आणि क्षत्रियाला ब्राह्मणाचं रक्षण करणे प्रत्येक क्षत्रियाचं कर्म ठरतं. राजा सूर्य सुद्धा कर्माशी तत्पर आहे. सर्वांचा कोणता प्रकार घडला म्हणून आज तुम्ही माझ्या शुद्ध चरित्राला कजला करण्याचा प्रयत्न करता. राजा हा भयंकर सात्रीचा अनर्थ घडतोय. या उज्जैनीच्या साम्राज्यात घडतोय. या उज्जैनीच्या राज साम्राज्यात अनर्थ घडतोय. असं काय घडलं? कोण असा शासनाने झाला ज्याने राजा सूर्य सुद्धाच्या अधिकारात अतिक्रमण केलं? कोण अशी वारवाली गेला असा पूर्ण जन्माला घातला? राजा सूर्य ब्राह्मणाचा श्रेष्ठ कर्तव्य आम्ही ब्राह्मण वृंद परिपूर्ण करत असताना त्या कर्तव्याच्या आड येण्यासाठी वाताळेश्वर झालो नाव त्याचा श्वेतासो यानं उज्जैनी साम्राज्यात अगदी कलह निर्माण केलाय. आम्हा ब्राह्मणाचा सहभाग केला आहे. पाताळपुरी वास्तविक देणाऱ्या धनुष सम्राट त्या धनुष सम्राटाने ब्राह्मणाची होमवनादी कर्म बंद केली. ब्राह्मणाची विडंबना केली. त्या ब्राह्मणाची विडंबना अवहेलना मानखंडना केली याचा दुःख वाईट नाही. पण त्या भगवंताची भक्ती त्या ब्राह्मणाकडे खंडित जाते ती भक्ती खंडित होते याचा फार दुःख नाही. चिंता नसावी चतुरंग सैन्याच्या करी माझा रथ सुसज्ज करू ब्राह्मणाच्या रक्षणात राजा सूर्य सूर्य राजा सूर्य सूत हेच अभिवक्तान तुझ्या मुखातून आम्हाला ऐकायचं होतं म्हणून वेळ सूचित करण्यासाठी आमची पावलं मांडली.
ब्राह्मणांचं रक्षण करण्यासाठी उदयी गंगा तिरी आमच्या कर्तव्यासाठी जाऊ तेव्हा रक्षणार्थ आपली उपस्थिती प्रार्थनीय तेव्हा याच वेळी उभयताना शिव ओ सुदेव नारायण ओ सुदेव नारायण ब्राह्मणाचा छळ झाला तर आपल्या लौकिकाला डाग आहे आणि तोच घात मला दूर काढायचा आहे. ब्राह्मणाचं रक्षण व्हायला हवं. ब्राह्मणाचं रक्षण करणं मला कर्म प्राप्त ठरलं म्हणून निघालो. मी ब्राह्मणाच्या रक्षणात